सध्या डॉक्टर मग तुमच्याकडे म्हणजे करोनानंतर तुम्ही ऑनलाईन मला माहिती आहे खूप हे करता, पण तरुणांमध्ये सध्या हे डिप्रेशनचं जास्त प्रमाण दिसतंय. तर ते म्हणजे कमिंग बॅक टू अगेन दिस की ते म्हणजे त्याच्यावर काहीतरी करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह व्हायला हवं आणि ते ओळखायचं कसं? कारण मुलं काय करतात मग त्यांना कळतं किंवा नाही कळत आणि मग ते चुकीच्या याला मार्गावर जातात, कंटिन्यू सोशल मीडिया किंवा असं. मग अशा वेळेला आई वडिलांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा लांब राहत असतात मुलं कधी कधी एकटी. 2-3 गोष्टी आपण त्या मुलांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक पहिलं म्हणजे आपल्याला त्रास होतो तो कितपत सिरियस आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्याकरता फक्त 4 गोष्टी असतात, त्याची उत्तर आपल्याला देता आली पाहिजेत. आणि तो स्वाध्याय आहे. स्वाध्याय म्हणजे स्वतःहून अभ्यास करायचा ऍटलिस्ट 15 दिवस तरी. ते म्हणजे तुम्हाला जर डिप्रेस्ड वाटत असेल तर ते किती इंटेन्सली वाटतंय, म्हणजे किती तीव्रता आहे त्याची. म्हणजे अगदी असं मरून जावं असं वाटतंय की पासिंग डिप्रेस्ड वाटतंय. म्हणजे सकाळी ठीक असतं, संध्याकाळी कंटाळा येतो, सकाळी बरं वाटतं ते संध्याकाळी बरं वाटतं, असं अशा टाईपचं आहे का की इंटेन्सिटी. म्हणजे आपली आपणच तुम्ही तयार करा 1 2 3 4 आपल्याला म्हणतो ना तसं 1+4+ असं तुम्ही तयार करा रॅन्डम. पण तुमचं तुम्ही तयार करा तुमच्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे. पाहिजे तर आणखी कोणाला तरी विचारा, म्हणजे फॅमिलीला पण विश्वासात घ्या आणि सांगा की बघ आय एम ट्राईंग टू रेट माय सेल्फ. सो यू अंडरस्टँड द इंटेन्सिटी ऑफ युअर इमोशन्स. म्हणजे थोडी, मध्यम, जास्त असं आपण करू शकतो. हा पहिली स्टेप झाली. दुसरी, किती फ्रिक्वेंटली वाटतं. म्हणजे मला अँझायटी वाटते किंवा डिप्रेस्ड वाटतं, अँझायटी जास्त, ती मला कधीतरीच वाटते की रोजच वाटते, दिवसातनं 4-5 वेळेला वाटते. त्याची एक फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते. तिसरा पॉईंट असतो तो ड्युरेशनचा. म्हणजे एकदा मला वाटायला लागल्यानंतर किती काळ टिकतं. म्हणजे माझा अख्खा दिवसच त्याच्यात जातो, ब्रेकच नाही. होल डे आय एम अपसेट. म्हणजे इट्स लाईक ऑल माय वेकिंग अवर्स. की कोणाशी तरी बोललं तर बरं वाटतं, परत त्रास व्हायला लागतो. मला त्याची फ्रिक्वेन्सी मेजर करता येते. आणखीन चौथा फॅक्टर म्हणजे हे कशामुळे झालं असं वाटतं. इज देअर एनी ऑब्व्हियस रिझन की तुला वाटतं की अरे मला अशी अपेक्षा होती, काय नोकरी नाही मिळाली, काय परीक्षेत काही वाटेल, काय असेल ते, ब्रेकअप झाला, काय असेल ते काही ट्रिगर आहे की काही ट्रिगर नसताना सुरू झाले, ऑन इट्स ओन झालं आहे का. असा जर त्याने अभ्यास केला तर एकदा त्यांना एक टच बेस मिळतो की अरे दिस इज वेअर आय स्टँड. आणि तुम्ही थोडं 15 दिवस जरी फॉलोअप केलात ना तर तुमच्या लक्षात येतं की आय एम चेंजिंग, गेटिंग वर्स ऑर गेटिंग बेटर. आता हे ठरवायचं कसं, तर एक फॅक्टर त्यातला खूप महत्त्वाचा असतो, ते म्हणजे हे सिम्टमेटॉलॉजी आपण म्हटली. दुसरा त्याचा फॅक्टर असतो की माझं रोजचं आयुष्य डिसरप्ट होतं आहे का. त्याच्याकरता 4-5 फॅक्टर आपण जरूर बघतो. एक म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस राहतोय. मी काम करता तंद्रीत गेलो आणि अर्धा तास मी वाचतोय पण काही कळलेलंच नाही मला. म्हणजे आय एम कम्प्लिटली डिस्ट्रॅक्टेड, कॅरीड अवे. म्हणजे मला त्याची एक मला ते एक फिनॉमिना कळतो काय आहे तो. म्हणजे डिस्रप्शन माझं होतं. दुसरं म्हणजे झोप कमी झाली आहे का, झोपेत तळमळ होते का, मध्येच जागा येतो, मग मध्ये जाग आल्यानंतर झोप लागत नाही, किंवा पहाटे लवकर जाग येते, किंवा असं होतं की झोप उडतच नाही, किती वेळा झोपलं तरी झोप काही संपत नाही. म्हणजे मला इतका लेथार्जी आली आहे की मला काही करवतच नाही. भूक जास्त लागते का कमी लागते, बोथ वेज. डिप्रेशनमध्ये पीपल टेंड टू ईट मोर और ईट लेस, स्लीप मोर और स्लीप लेस. आणि मला काही फिजिकल सिम्टम्स जाणवत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कॉन्स्टिपेशनच आहे, मला काही बरंच नाही वाटत आहे, माय बॉडी इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. ते म्हणतात की इसका ना पुर्जा खराब हो गया आहे असं म्हणतात. हे सगळंच ते थकून गेलं आहे आणि आता चांगला तगडा दिसतोच, काय थकून गेलं असं आपल्याला वाटतं, पण त्याला वाटत असतं, त्या व्यक्तीला वाटू शकत असतं. सो असे जे पॅरामीटर्स त्यांनी वापरले ना तर त्यांना कळतं की क्लिनिकल आहे की काय आहे. क्लिनिकल असेल म्हणजे तीव्र स्वरूपाचं असेल, माइल्ड मॉडरेट टू सिव्हिअर असेल, ASAP ट्रीटमेंटला सुरुवात केली. ॲटलिस्ट कन्सल्ट अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. मग ते स्केल्स वगैरे असतात, 20 प्रश्न 24 प्रश्न, त्यानं अंदाज येतो. दिस इज द फर्स्ट थिंग टू मेक अर्ली डायग्नोसिस. अँड ॲज यू नो अर्ली डायग्नोसिस व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक फॅक्टर झाला इफ थिंग्स आर नॉट गोईंग वेल. आता त्याच्यात आपण या गोष्टीचा ॲड करायला लागले की सोशल मीडियामध्येच मी असतो का,
त्याच्यातच हरवलेलो असतो का, सारखं यूट्यूबमध्येच मी असतो का, स्क्रीन टाईम माझा किती आहे, स्क्रीन टाईम आपला नाही लोक सांगतात तसं किती पाहिजे? ॲक्च्युली दिस इज 7 hours a week अपार्ट फ्रॉम वर्क. अपार्ट फ्रॉम वर्क म्हणजे 1 hour a day. 1 hour a day. पण म्हणजे टीव्ही आणि मिळून का? नाही, स्क्रीन टाइम हा बेसिकली मोबाईल 1 hour a day. 1 hour a day असं लोक स्पेंड करू शकतात अपार्ट फ्रॉम देअर वर्किंग टाइम. ओके. वर्किंग टाइमचा आहे तो लागणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट 7 hours a week तुम्ही जर करत असाल, 7 hours पेक्षा जास्त, आणि एनी वन इज डुईंग मोर दॅन 1 hour a day. आय थिंक आय ऑल्सो डू. या सो काय आहे की तो एंटरटेनमेंट आहे का एस्केप आहे, की इट हॅज बिकम अन डिपेंडन्स. आता त्याच्यामध्ये फोमो आहे की एम आय मिसिंग समथिंग, म्हणजे माझं पिअर प्रेशर आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये असं आहे की मला त्यांचा एक खास प्रश्न मी त्यांना विचारत असतो की असं ठरवतोस का रे तुम्ही फक्त 10 मिनटं, आई हातमध्ये चल आई 10 मिनिटात आलो. पण 10 मिनिटाची 50 मिनिटं झालेली कळतात का तुला? नाही कळत. म्हणजे यू आर एंगेज्ड, यू आर एडिक्टेड, बिकॉज यू हॅव लॉस्ट सेन्स ऑफ टाईम. सो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इट कुड बी साइन ऑफ डिपेंडन्स ऑब्व्हियसली. Also, it could be a sign of escapism. From what? Escape from what? Escape from the reality. पण ती वाईटच असते असं नाही, पण बोर्डम हा मुख्य फॅक्टर आहे. तर ते युव्हाल नोआ हरारी म्हणतात की बोर्डम इज व्हेरी गुड. बोर्डम इज व्हेरी गुड. बोर्डम इज पार्ट ऑफ लाईफ. की बोर्डम आपल्याला सहन करता आला पाहिजे. आपला फ्रस्ट्रेशन टॉलरन्स खूप कमी झाला आहे. आपल्या मनासारखं झालं नाही की खूप फ्रस्ट्रेटेड वाटतं, आणि हे फ्रस्ट्रेशन सहन करावं लागतं ना. फ्रस्ट्रेशन सहन करावंच लागतं, बोर्डम सहन करावाच लागतो. सगळं आपल्याच मनासारखं हवं तसं आपल्याला एंटरटेन करेल असं काही जगाने ठेका घेतलाय का? तुला मजेत ठेवतो असं नाही, कोणीही घेतलेलं नाही आहे. तरीसुद्धा आपल्याला असं वाटत असतं. सो हा बोर्डम सहन आपण करू शकतो का? हा बोर्डम म्हणजे काय, तर तुम्हाला मोनोटनी आवडत नाही, तुम्हाला काहीतरी असं पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकाल. म्हणजे काय, तर मला आत्ता माझी दिस मोमेंट इज आय कांट फाइंड एनी एक्साइटमेंट. सतत एक्साइटमेंट काय पाहिजे? यू कॅन जस्ट बी व्हॉट यू आर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.